रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तर सर्वप्रथम आपलं स्वागत करतो की रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आवर्जून एकदा तुम्ही रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ पहा तुम्ही. तर सर्वप्रथम आज आपण सांगोला तालुक्यातील मानेगाव या गावामध्ये आलेलो आहे. तर मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नवनाथ देवकदे सांगोला तालुक्यातून रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून मी काम पाहतोय. तर आज आपण मानेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वप्रथम आपल्या मानेगावमध्ये जे प्रतिनिधी काम करतात त्यांच्याशी आपण बोलून घेऊया की बाबा ह्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. तर या प्लॉटसाठी शेतकऱ्यांनी काय काय वापरलं आणि काय रिझल्ट भेटला तर हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव संतोष बाबर, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मानेगावमधून काम करत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या बागेला रेस्ट पासून रामा ॲग्रोटेकचे उत्पादने वापरलेली आहेत. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की त्याचा रिझल्ट काय आला. प्रथम ओळख करून देऊ यांची. नाव सांगा. विष्णू भीमराव बाबर, गाव कोणतं? मानेगाव. मानेगाव. तर तुम्ही आपल्या साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं पहिल्यांदा? पहिल्यापासून ते ह्यांच्याकडं औषध म्हणजे रामा ॲग्रोटेकची औषधं जसं सांगतील साहेब तसं तुम्ही केलेलं आहे. बरं, त्या औषधांबद्दल तुम्ही काय सांगताल बाबा? तुमच्या बागेमध्ये काय फरक झाला आणि काय म्हणजे तुम्हाला काय रिझल्ट भेटला? रिझल्ट चांगला आहे, काळुकी आहे, बरं, सेटिंग चांगलं आहे. सेटिंग चांगलं झालेलं आहे. बरं, त्याच्यावर तुम्ही जे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्या प्रोडक्टवरती तुम्ही समाधानी आहे का? हा, समाधान. काकांचे चिरंजीव आहेत तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ की बाबा हे बागेसाठी काय काय केलं आहे त्यांनी. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि ह्या बागेसाठी काय काय केले आणि काय वापरले ते पण आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव राहुल बाबर, गाव मानेगाव, तालुका सांगोला. ही आमची टोटल 500 झाडं आहेत. 500 झाडं आहेत. हे किती वर्षाचा बहार आहे? ही दुसऱ्या पिकाचा बहार आहे. दुसऱ्या पिकाचा बहार आहे. बरं, ते ह्या पिकासाठी तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादन काय काय वापरले? जी आपण सगळं म्हणजे ह्यांच्या सल्ल्यानं काय म्हणजे आपल्या बाबर साहेबांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सगळं जे काय जसं सांगतील तसं तुम्ही वापरलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही रूट मॅजिक वापरले, बायोसमृद्धी वापरले, डाळिंब स्पेशल वापरलेला आहे, निमकरंज वापरलेला आहे, रामा मॅजिक वापरलेला आहे, स्टीम ग्रो वापरलेला आहे, मायक्रोन्यूटन, म्हणजे हे सर्व प्रोडक्ट तुम्ही वापरलेली आहे ती सगळे वापरलेले आहेत. बरं, त्याचं तुम्ही जे वापरले जे म्हणजे तुमचं गेल्या वर्षीच्या बहारामध्ये आणि ह्या वर्षीच्या बहारामध्ये म्हणजे बागेमध्ये काय तुमचा फरक? आपल्याला कळीचा स्ट्रोक लांबडा पडलेला आहे, सेटिंग पण भरपूर झालेला आहे. बरं, कॅनोपी चांगली आलेली आहे. कॅनोपी बी चांगली आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत समाधानी आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांना जे आपले शेतकरी बांधव बघते त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? 100% रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरा, चांगले आहेत. म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून चांगले आहेत का तुम्ही सांगताय? आम्ही सांगतोय नक्की. म्हणजे बाकीचे महत्वाचं ह्या प्लॉटला बाहेरचं दुसरं काही दिलं नाही. निमकरंज किती वेळा वापरले ह्या प्लॉटसाठी? आम्ही रेस्ट पिरियड पासून म्हणजे रेस्ट पिरियड पासून तुम्ही वापरताय म्हणजे साधारणतः 10 ते 15 दिवसाला तुम्ही कंपल्सरी एक स्प्रे घेताय. रेस्ट पिरियडला बी तुम्ही घेतलेला आहे. जर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल बाबा? तुम्ही रेस्ट पिरियड पासून वापरा का म्हणजे अधूनमधून वापरल्यानंतर चांगला रिझल्ट येईल? तुम्ही रेस्ट पिरियड पासून वापरलं तरी बी म्हणजे 100% रिझल्ट आहे. ओके, म्हणजे समाधानकारक चांगला रिझल्ट भेटेल. जर तुम्ही मधून जर वापरायला गेलं शेतकऱ्यांचं म्हणजे रिझल्ट थोडा कमी जास्त होऊ शकतो कधी कधी. म्हणजे शेतकऱ्यांनी कसं वापरलं त्याच्यावरती. शेतकऱ्यांनी जर कमी खर्चात पीक आणायचं असेल तर रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. रामा ॲग्रोटेकची उत्पादने स्वस्त आहेत का? कसे आहेत? स्वस्त आहेत आणि एकदम मस्त आहेत. शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे प्रोडक्ट म्हणजे रामा ॲग्रोटेक. रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमुळे आमची आज ही बाग फुललेली आहे. कॅनोपी सेटिंग ही चांगली आहे, झाडामध्ये स्टोरेज चांगलं झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं उत्पादने स्वस्त आहेत. शेतकऱ्यांना माझे एकच सांगणं आहे की तुम्ही एक डोस वापरून बघा, रिझल्ट 100% आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बागेतील हा पहिला व्हिडिओ आहे. जर आपण नेक्स्ट भागामध्ये पण आपण बघणार आहे की बाबा साईजची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस साईज माल फळ घ्यायला चालू होईल त्यावेळेस पण आपण दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की बाबा साईज कशी होते आणि असे आपण 3 ते 4 भागामध्ये आपण पूर्ण प्लॉटचं हार्वेस्टिंग होईपर्यंत आपण दाखवणार आहे. तर आवर्जून एकदा तुम्ही 100% रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.